शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या. नमो शेतकरी योजनेची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुहेरी खुशखबर आत्ताच धडकली आहे. तुम्ही 8व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत होता, तो तर तुमच्या खात्यात जमा झालाच. पण आता महाराष्ट्र सरकारने थेट 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा आजच तुमच्या बँक खात्यात जमा करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आजच. कोणते आहेत ते भाग्यवान जिल्हे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी पडणार? संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता. अगदी काही दिवसांपूर्वीच हा 8वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. पण खरी डबल खुशखबर तर आता आली आहे. स्वतः महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण आजपासूनच सुरू होत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 18वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे दोन्ही हप्ते रखडले होते. शेतकऱ्यांना वाटत होतं की दोन्ही हप्ते एकत्र येतील. सरकारने आधी नमोचा 8वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला आणि आता थेट 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहेत. मित्रांनो, सरकारने इथे एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वितरण केले जाणार नाही. तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सरकारने जिल्ह्यांचे 2 गट आणि याद्या तयार केल्या आहेत. आज पहिल्या टप्प्यात फक्त 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून ते थेट रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार आहे. पैशांच्या वितरणासाठी जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे मिळतील. दुसऱ्या गटामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वितरण होईल आणि तिसऱ्या गटामध्ये संध्याकाळी 7 ते थेट रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा केले जातील. म्हणजेच रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर बँकेचा पैसे जमा झाल्याचा मेसेज कधीही धडकू शकतो. राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT प्रक्रिया जलद करण्यासाठी काही प्रमुख बँकांना प्राधान्य दिले आहे. जर तुमचे खाते पोस्ट ऑफिस पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक तसेच बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही जमेची बाजू आहे. ग्रामीण भागात पोस्ट बँक आणि स्टेट बँकेचे जाळे मोठे असल्यानं तिथे सर्वात आधी निधी वर्ग केला जात आहे. हे पैसे खात्यात येण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निकष लावले आहेत. ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला आहे त्यांना 9वा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तरीही हे नियम लक्षात ठेवा. तुमच्या बँक खात्याची आणि आधारची eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावे. जर उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत त्यांची यादी लक्ष देऊ नये का. यामध्ये यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमधील रहिवासी असाल तर आज रात्री 12च्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपले पासबुक किंवा बँकेचे मेसेज नक्की चेक करत राहा. शेतकरी बांधवांनो, जर पहिल्या टप्प्यातील या 18 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर अजिबात निराश होऊ नका. राहिलेल्या जिल्ह्यांसाठी सरकारकडून पुढील आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील वाटप केले जाणार आहे. मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी नक्की लिंक आहे ना याची एकदा खात्री करा, जेणेकरून पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला लगेच मिळेल. शेतकरी मित्रांनो, आता आपण या योजनेच्या काही अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबीबद्दल सविस्तर चर्चा करूया, ज्या बऱ्याचदा आपल्या शेतकरी बांधवांना माहिती नसतात आणि त्यामुळेच त्यांचे पैसे अडकतात. भरपूर वेळा असं होतं की गावातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात पण आपल्या खात्यात पैसे येत नाहीत आणि मग आपण बँकेत चक्रा मारून परेशान होतो. त्यामुळे हा पुढचा भाग अत्यंत लक्ष देऊ नये का, कारण यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याची आधार कार्ड सोबत असलेली जोडणी. बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की आपण बँकेत आधार कार्ड दिलंय म्हणजे आपलं काम झालं. पण मित्रांनो, असं नसतं. नुसतं आधार कार्ड बँकेत देणं आणि आधार कार्ड बँक खात्याला DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरणासाठी लिंक असणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या बँक खात्याला NPCI मॅपिंग असणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचं खातं NPCI ला लिंक नसेल तर सरकारकडून पाठवलेले पैसे तुमच्या खात्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि ते मध्येच अडकतात. त्यामुळे जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसान योजनेचा मागचा हप्ता मिळाला नसेल तर सर्वात आधी बँकेत जाऊन तुमचं खातं आधारशी DBT साठी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. आणखी एक अत्यंत सोपा
आणि खात्रीशीर उपाय म्हणजे जर तुमचं बँकेत नेहमीच काहीतरी तांत्रिक कारण सांगून काम होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच IPPB मध्ये नवीन खातं उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी फक्त तुमचा अंगठा आणि आधार कार्ड लागतं. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पोस्टाचे खातं हे आपोआप DBTला लिंक होऊन जातं. त्यामुळे सरकारी योजनांचे, मग ते PM किसानचे असोत किंवा नमो शेतकरी योजनेचे असोत, सर्व पैसे सर्वात आधी पोस्टाच्या खात्यात जमा होतात. ज्या शेतकऱ्यांनी पोस्टात खाती उघडली आहेत त्यांना कधीच पैसे अडकण्याची अडचण आलेली नाही. त्यामुळे जर तुम्हाला सतत पैशांची अडचण येत असेल तर लवकरात लवकर पोस्टामध्ये एक खातं उघडून घ्या. आता आपण KYC बद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊया. बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा समज असतो की आपण एकदा KYC केली की कायमचा प्रश्न सुटला. पण सरकारने आता वेळोवेळी पोर्टल अपडेट केल्यामुळे ज्यांचे आधार कार्ड खूप जुने आहेत किंवा ज्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव यामध्ये स्पेलिंगची थोडी जरी तफावत असेल तर त्यांचे पैसे थांबवले जातात. PM किसानच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस मोबाईलवरच चेक करू शकता. तिथे जर तुमची लँड सीडिंग म्हणजे जमीन जोडणी नो दाखवत असेल किंवा KYC नो दाखवत असेल तर तुम्हाला आजचा 9वा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. जमीन जोडणीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुमचा 7/12 आणि 8A ची प्रत जमा करावी लागेल. एकदा का अधिकाऱ्यांनी तुमच्या जमिनीची नोंद पोर्टलवर केली की तुमचे अडकलेले सर्व हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील. मित्रांनो, आता आपण थोडं PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यातील फरकाबद्दल बोलूया. केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये PM किसान योजनेअंतर्गत देते आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यातून राज्याचे आणखी 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच एका वर्षाला तुम्हाला एकूण 12,000 रुपये मिळतात. हे पैसे तुम्हाला शेतीच्या मशागतीसाठी, बी बियाणे खरेदी करण्यासाठी आणि खतासाठी खूप उपयोगी पडतात. आज जो हप्ता जमा होत आहे तो राज्य सरकारचा 9वा हप्ता आहे. ज्या 18 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला मगाशी सांगितली त्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच पैशांचे वाटप सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मला मेसेज येत आहेत की त्यांच्या खात्यात 2,000 रुपये क्रेडिट झाल्याचा बँकेचा संदेश त्यांना प्राप्त झाला आहे. जर तुमचा जिल्हा यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, धाराशिव, बीड किंवा छत्रपती संभाजीनगर यांपैकी एक असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात. पण लक्षात ठेवा, बँकेचे सर्व्हर कधी कधी डाऊन असू शकते किंवा एकाच वेळी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात असल्याने प्रणालीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळपर्यंत मेसेज आला नाही तर लगेच घाबरून जाऊ नका. रात्री 12 वाजेपर्यंत किंवा अगदी उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले तुम्हाला दिसतील. तुम्ही उद्या बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करून खात्री करू शकता. ज्या शेतकऱ्यांचे जिल्हे या पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीत आलेले नाहीत त्यांनी काय करायचे हा एक मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजिबात निराश होण्याची गरज नाही. महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे आणि सर्व 36 जिल्ह्यांमधील लाखो शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे पाठवणे तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण जाते. म्हणूनच सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया 2 टप्प्यात विभागली आहे. आज पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसातच लगेचच दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर केली जाईल आणि उर्वरित 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील थेट पैसे वर्ग केले जातील. तोपर्यंत तुम्ही एक महत्त्वाचे काम करून ठेवायचे आहे, ते म्हणजे आपले बँक खाते पूर्णपणे अद्ययावत म्हणजे अपडेट ठेवणे. बँकेत जाऊन आधार लिंक असल्याची खात्री करणे, मोबाईल नंबर सुरू असल्याची खात्री करणे आणि बँक खात्यात काही व्यवहार करून ते खाते चालू स्थितीत ठेवणे. बऱ्याचदा खाते खूप दिवस न वापरल्यामुळे बंद पडते आणि अशा वेळी सरकारकडून पैसे येऊनही ते खात्यात जमा होत नाहीत आणि परत जातात. शेतकरी मित्रांनो, ही सर्व माहिती गोळा करून ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो. आमचा हाच प्रामाणिक प्रयत्न असतो की महाराष्ट्रातील एकाही पात्र शेतकऱ्याचे पैसे बुडू नयेत आणि त्याला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळावा. जर तुम्हाला आमची ही माहिती आवडत असेल आणि याचा तुम्हाला खरोखरच फायदा होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांना, तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या मोबाईलवर असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला माहिती मिळेल आणि त्याचे अडकलेले पैसे मिळण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या नवनवीन योजना, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शेतीविषयक सर्व ताज्या घडामोडी सर्वात आधी आणि अगदी अचूकपणे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबा आणि समोरील घंटीचे बटन दाबून
ऑल नोटिफिकेशन चालू करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचा मेसेज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. आजचा हा सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. दुसऱ्या टप्प्याची यादी जशी माझ्या हाती येईल तसा लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत आपली आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. UK न्यूज टाइम्स रेडमी.